नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर कशा पद्धतीने तुम्ही मुंडा ड्रॉ करायचा आहे हे तुम्हाला शिकवणार आहे। तर पहा, बऱ्याच वेळा मी व्हिडिओ टाकलेला आहे मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर कशा पद्धतीने तुम्ही मुंडा फिक्स ठेवायचा किंवा मुंड्याला आकार कसे द्यायचे आहेत। तरीही मला कमेंट आलेली आहे मुंड्यामध्ये घोळ येतोय। तर पहा, इथे मी 40 साईज घेते, 36 साईज सांगितलेली आहे। तर आकार देताना किंवा मुंडा उंची ठरवताना आपल्याला ती परफेक्ट अशी ठरवायची आहे, तरच आपला हा मुंडा जो आहे तो लूज टाईट होत नाही, त्यामुळे घोळ येत नाही। एक म्हणजे आकार सुद्धा व्यवस्थित नाही दिले तरी सुद्धा मुंड्यामध्ये घोळ येतो। इथे मी उंची घेणार आहे 14.5, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करते। आता हा ब्लाऊज जो आहे तो हेवी साईजमध्ये येतो, 40 साईजचा आहे। तर इथे उंची मी 14.5 प्लस 1 15.5 इंच उंची घेतलेली आहे। शोल्डर घेणार आहे मी 5.5। अजून एकदा असंच मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि मुंडा उंची 6 इंच घेते। आता इथे पहा, मुंडा उंची आता आपण 6 इंच घेतली, परंतु ही मुंडा उंची जी आहे ती आपल्याला कशावरून फिक्स ठेवायची आहे तर मुंडा घेरावरून। आता इथे मला मुंडा घेर 9.5 इंच हवाय 40 साईजसाठी। तर मी इथं आधी 6 इंच इथं मुंड्याची उंची घेणार। जर इथं मुंड्याची उंची तुमची परफेक्ट नसेल, जर टाईट झाला तरी पण लूज होणार आणि टाईट झाला तरी सुद्धा घोळ येणार आहे आणि लूज झाला तरी सुद्धा इथं घोळ येणार आहे। यासाठी आधी 40 साईजसाठी 6 इंच तुम्ही मुंडा घ्या, मुंड्याला आकार परफेक्ट द्या आणि मग मुंडा घेर मोजून घ्या। तर इथं मुंड्याची उंची मी किती घेतलेली आहे? 6। आता या लाईनवर आपल्याला छातीचा भाग टाकायचा आहे। छातीचा चौथा भाग, 40चा चौथा भाग किती होतो? 10। आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। आता इथे कमरेचा चौथा भाग घ्यायचा। 33 इंच कंबर आहे, त्याचा चौथा भाग 8.25, त्यामध्ये 1 इंच मी टक्ससाठी प्लस केलं आणि हे 1.5 इंच मार्जिन। तर पहा, छोट्या ह्या गोष्टी ज्या आहेत जर तुम्ही फॉलो केल्या तर मुंड्यामध्ये तुमच्या काहीच नाही प्रॉब्लेम येणार। आकार देताना एकदम परफेक्ट असे द्या, आतल्या आत द्या आणि मुंडा घेर ब्लाऊजवरून घ्या किंवा अंगावरून घ्या, परंतु मुंडा घेर मोजायला विसरायचा नाही। इथे 10 आणि हे 1.5 इंच मार्जिन। आता इथे क्रॉस बॅक 40 साईजसाठी क्रॉस बॅक पहा, सर्व साईजसाठी मी इथं सांगते। क्रॉस बॅक 30च्या पुढे 30 ते 38 पर्यंत तुम्ही क्रॉस बॅक जो आहे तो अर्धा इंच घ्यायचा। आता मी किती घेतला इथं? पाऊण, कारण हेवी साईज आहे। 40च्या पुढे सर्व साईजमध्ये पाऊण इंच घ्यायचा। पाऊण इंच म्हणजे 0.75। आता इथून मी ही तिरकी लाईन ओढून घेते, पहा अशा पद्धतीने। तिरकी लाईन ओढल्यानंतर इथून मी घेणार आहे 1.1 किंवा 1.25 इंच जरी घेतलं तरी सुद्धा चालणार आहे। इथं मी या पद्धतीने घेतलं। आकार देताना आता ही जी उंची आहे याचा सेंटर करायचा। इथून इथं 1 इंच घ्या किंवा 1.25 इंच घ्या, हेवी साईज येते 1.25 इंच घ्या। तर पहा, असं आकार देत या पद्धतीने जेवढे तुम्हाला असे आतल्या आत आकार देता येतील तेवढा तुमच्या मुंड्यामध्ये घोळ कमी होणार आहे। आणि इथून अर्धा इंच हा मुंडा डाऊन करायचा आहे। डाऊन केल्यानंतर आता इथं ही लाईन काय होते? सरळ होते, म्हणून इथून 1.5 इंच आतमध्ये येऊन पहा, हा जो आकार आहे तो थोडा असा आतमध्ये द्यायचा। ठीक आहे, इथं जो हा आकार आलेला आहे तो आपला नसणार। मग इथून हा असा आतमध्ये जो आकार आलेला आहे तो आता आपला परफेक्ट असा हा आकार आलेला आहे। या पद्धतीनं तुम्ही पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचे। आता मुंडा घेर मोजून घेऊया। मगाशी जसं सांगितलं मी, मला किती हवा आहे मुंडा घेर? 9.5 इंच हवा आहे। तर इथं मी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून मुंडा घेर कुठून मोजायचा? इथून हे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून हा जो फिटिंगचा पॉइंट आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग 10 जिथं आलेला आहे, फिटिंगचा पॉइंट जिथं आलेला आहे तिथपर्यंत हा जो राऊंड मधला आहे
तो आपला मुंडा घेर आहे. हे 1.5 इंच मार्जिन सोडून द्यायचं आणि हे वरचं अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी लागतं ते सुद्धा सोडून जो मधला हा आकार आहे तो मोजून घ्यायचा आहे. तर तो मोजताना सुद्धा पुढच्या भागाचा मुंडा घेर मोजायचा नाही, पाठीमागच्या भागाचा मुंडा घेर आपल्याला मोजायचा आहे. तर ब्लाऊजवरून माप घेताना सुद्धा आपल्याला पुढचा मुंडा घ्यायचा नाही, पाठीमागच्याच भागाचा मुंडा घेर मोजायचा आहे. आणि इथं सुद्धा माप टाकताना, पेपर कटिंग करताना पाठीमागचाच मुंडा घेर मोजायचा. आता किती भरतोय हे पाहूया. तर इथून मी टेप ठेवला, पहा अगदी सावकाश असा टेप फिरवते. तर 9 इंच इथं मुंडा घेर भरलेला आहे आणि मला किती हवा आहे? 9.5 इंच. तर इथं मुंडा उंची आपण किती घेतलेली होती? 6. तर आता मी इथं घेणार आहे 6.5. अर्धा इंच मला मुंडा घेर वाढवायचा आहे. तर मी 6.5 इंच इथं मुंड्याची उंची घेतली. परत इथं पहा या पद्धतीने परत बॉक्स बनवून घेतला. आता हा मुंडा घेर आपला परफेक्ट नाही, टाईट होणार. तर मुंड्यामध्ये काय होणार? घोळ येणार. फ्रंट भागाचं कटिंग करण्या अगोदर या पद्धतीनं तुम्हाला मुंडा चेक करायचा आहे. आता इथून परत मी 1/2 इंच घेतलं, म्हणजे 0.75 घेतलं. एक तिरकी लाईन ओढून घेतली. परत जसं आहे तसं सेंटर करून घ्या टेप दुमडून. इथे 1/2 इंच आतमध्ये येत पहा या पद्धतीने असे आकार द्यायचे. आता आपण मुंडा घेर मोजून घेणार आहे. 9.5 ऐवजी 9.25 इंच जर मुंडा घेर आला तरी चालेल, 1/2 इंच लूज असला तरी चालेल, परंतु अर्धा इंच लूज होऊ द्यायचा नाही. कारण अर्धा इंच जर इथं मुंडा घेर लूज झाला तर हा पुढचा पाठीमागचा अर्धा आणि पुढचा अर्धा असा टोटल 1 इंच मुंडा आपला लूज होणार. 1/2 इंच जर आपला 2 म्हणजे 1/2 इंच म्हणजे 2 लाईन जर लूज राहिला तरी चालतो, कारण तो आपलं जेव्हा आपण शिलाई करतो त्यावेळेस इकडे तिकडे थोडंसं मार्जिन ते जातं, त्यामुळे ते परफेक्ट बरोबर तयार होतं. तर इथे किती भरतोय पाहूया. आता हा टेप फिरवत फिरवत पहा, तरीही कमीच भरतोय. तर अजून एकदा मी हा मुंडा मोजून घेते, कारण टेप पहा हलू शकतो. आता पहा या पद्धतीने अजिबात टेप हलू द्यायचा नाही, अगदी असा दाबतच टेप फिरवायचा. तर 9.5 इंच इथं बरोबर मुंडा घेर आलेला आहे. म्हणजे हा मुंडा घेर माझा आता फिक्स आहे, परफेक्ट असा आलेला आहे. आणि आकार देताना पहा किती आतून असे आकार दिलेले आहेत, म्हणजे इथे घोळ येत नाही. खूप बाहेरून जेव्हा तुम्ही आकार देता त्यावेळेस इथे कापड शिल्लक राहतं. जेवढं तुम्ही बाहेरून आकार द्याल तेवढं इथं कापड शिल्लक राहणार आणि तेवढा घोळ या इथे तयार होणार आहे. पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1/2 इंच घ्यायचं आणि त्याला सुद्धा अशा पद्धतीने आकार द्यायचा. इथं 2.5 इंच शोल्डर पट्टी हवी असेल तर 3 इंच ठेवायची, किंवा जास्त मार्जिन लागत असेल तर तुम्ही जास्त 1/2 इंचापर्यंत मार्जिन इथं ठेवू शकता. इथे तुम्ही 3-3.5 इंच ब्रॉड करू शकता. इथे अर्धा इंच अशा पद्धतीने कट करायचं. जेवढा डिपगळा असेल तेवढं हे इथं टक्स दिल्यानंतर तिरकं जातं, म्हणून आपल्याला इथे हे अर्धा इंच वरती जायचं आहे. आता इथे सुद्धा 11 इंच गळा असेल त्यावेळेस 1/2 इंच वरती जायचं आणि ते कट करायचं. हा भाग असा कट होऊन निघणार आणि इथे सुद्धा हा भाग कट होऊन निघणार आहे. तर अशा पद्धतीने मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर काय करायचं आहे हे मी तुम्हाला अगदी सविस्तर असं समजावून सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.